नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा रम्य संस्कृतम या शीर्षकाखाली किम करवाणी हा पाठ. बघा, आचार्ये नमो नमः. छात्राः विद्यार्थी काय म्हणतात? आचार्ये नमो नमः. त्यांच्या शिक्षिकेला ते नमस्कार करतात. आचार्य नमस्कार असो. शिक्षिका नमो नमः सुप्रभातम उपविशत. नमस्कार, शुभ प्रभात, उपविशत बसा. सौरभः तनयः च. सौरभ आणि तनय म्हणतात आचार्ये अपि मार्जयाव फलकम. हे शिक्षिके, हे आचार्ये, आम्ही फळा पुसू का? शिक्षिकाः अवश्यम मार्जयतम. नक्की तो साफ करा, पुसा. सुवचनम अपि लिखतम. आणि सुवचन सुभाषित सुद्धा लिहा. नीरजे वातायनम उद्घाटय. हे नीरजे खिडकी उघड. अतीव उष्मा बाधते. अतिशय उष्मा बाधत आहे, उकडत आहे. ऐ मृदुले व्यजनानी चालय. आणि हे मृदुले फॅन लाव, पंखा लाव. धीरजः आचार्ये अपि प्रविशानी वर्गम. आचार्ये आम्ही वर्गामध्ये प्रवेश करू का? शिक्षिका आम आगच्छ. हो ये. स्थाने उपविश. आणि तुझ्या जागेवरती बस. शांतः दृश्यसे. थकलेला असं दिसतो आहे. किंचित जलम पिब. काही वेळ थोडंसं पाणी पी. ऐ छात्राः अधुना अहम प्रश्नान पृच्छामि. आणि हे विद्यार्थ्यांनो, अधुना म्हणजे आता, अहम मी, प्रश्न पृच्छामि प्रश्न विचारते. सम्यक विचिंत्य उत्तरत. आणि चांगल्या प्रकारे विचार करून तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. उत्तरत यूयम. कोलाहलः मास्तु. आणि कोणाचाही गोंधळ होणार नाही. कोलाहलः म्हणजे गोंधळ, गडबड करायची नाही आहे. एकः एव उत्तरम वदतु. आणि एकानेच उत्तर द्यायचं आहे. आता बघा, या पाठामध्ये कृती दिलेली आहे. संवादम पठित्वा स्फुट शब्दानाम अर्थम अवगच्छत. आणि संवाद तुम्ही वाचायचा आहे. पठित्वा म्हणजे वाचून, आणि स्फुट शब्दानाम म्हणजे जे हायलाइट केलेले वर्ड्स आहेत, तर त्यांचा अर्थम अवगच्छत, अर्थ जाणून घ्यायचा आहे. तम अर्थम अनुसृत्य पंचदश वाक्यांनी पठत. आणि त्या अर्थाला अनुसरून 15 म्हणजे 15 वाक्य तुम्ही वाचायची आहेत. पंचदश वाक्यांनी परस्मैपदम आत्मनेपदम च. आणि इथे खाली 15 वाक्य जी दिलेली आहेत ती काही परस्मैपदामध्ये आहेत आणि काही आत्मनेपदामध्ये. म्हणजे काही सगळीच क्रियापद जी आहेत ती परस्मैपदामध्ये पण आहेत आणि आत्मनेपदामध्ये पण आहेत. बघा, सह खादतु किंवा भवान लभताम. तर सह खादतु हे परस्मैपदाचं आहे आणि भवान लभताम हे आहे आत्मनेपदाचं. आता आपला हा जो पाठ आहे, तर तुम्ही सुरुवातीला तुम्ही पुस्तकं घेऊन बसायची आहेत. आणि मी हे माझ्याकडे सुद्धा पुस्तक आहे. मी पुस्तकातनं हे वाचून तुम्हाला त्याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करून देते आहे. तर ही जी 15 वाक्य आहेत ती आपण वाचूया. ही आपण जो हा पाठ बघत आहोत किम करवाणी, तर हा कोणता आहे? तर हा आहे लोट लकार. कोणता लकार आहे? लोट लकार. आता आपण यापूर्वी लट आणि लंग लकार हा अभ्यासलेला आहे. कोणता लकार अभ्यासलेला आहे? लट लकार आणि लंग लकार. हे दोन लकार आपण अभ्यासलेले आहेत. तर लट लकाराची जी परस्मैपदाची आणि आत्मनेपदाची जी धातुप्रत्यय आहे ते तुम्हाला माहित आहे. त्यानंतर लंग लकाराचे सुद्धा परस्मैपद आणि आत्मनेपदाचे धातुप्रत्यय तुम्हाला माहित आहेत. आता हा जो आहे हा लोट लकार. लोट लकार म्हणजेच काय? आज्ञार्थ. ज्या वेळेला आपल्याला कोणाला आज्ञा द्यायची असते, आशीर्वाद द्यायचा असतो, तर अशा अनेक कारणांसाठी या लोट लकाराचा वापर होतो. आणि तोच तुम्हाला या पाठामधनं या लोट लकाराची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, सह खादतु भवान लभताम. त्यानंतर तौ भवन्तौ खादताम. तौ भवन्तौ लभेताम. ते भवन्तः खादन्तु. त्यानंतर भवन्तः लभन्ताम. सा खादतु भवती लभताम. ते खादताम भवत्यौ लभेताम. ताः खादन्तु भवत्याः लभन्ताम. तत् खादतु तत् लभताम. ते खादताम ते लभेताम. तानि खादन्तु तानि लभन्ताम. तर यातलं प्रत्येक वाक्यामधलं पहिलं जे क्रियापद आहे तर ते आहे परस्मैपदाचं आणि दुसरं जे आहे ते आहे
आत्मनेपदाचं क्रियापद. तुम्हाला माहित आहे की 2 पद आहेत, एक म्हणजे परस्मैपद, दुसरा म्हणजे आत्मनेपद. आणि प्रत्येक जो लकार आहे तर त्या प्रत्येक लकाराचे परस्मैपदाचे आणि आत्मनेपदाचे धातू प्रत्यय जे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्वम खाद त्वम लभस्व. त्यानंतर युवाम खादतम युवाम लभेथाम. यूयम खादत यूयम लभध्वम. अहम खादानि अहम लभे. आवाम खादाव आवाम लभावहे लभावहे. वयम खादाम वयम लभामहे. त्यानंतर बघा, एतेषु वाक्येषु विविध क्रियापदानां उपयोगम कृत्वा पुन्हा वदत स्मरत. आणि ही जी वाक्य आहेत जी आता आपण 15 वाक्य वाचली, तर यामध्ये आता इथे लभ, त्यानंतर खाद या 2 धातूंचा इथे वापर केलेला आहे आणि क्रियापद तयार केलेली आहे. तर इथे काय सांगितलं आहे की इथे वेगवेगळी, जसं की पठ आहे, त्यानंतर लिखा आहे, अशी वेगवेगळी, किंवा रम धातू आहे, अशी वेगवेगळी क्रियापद घ्यायची आहे. आणि क्रियापद एतेषु वाक्येषु विविध आणि अजून विविध क्रियापदांचा उपयोगम कृत्वा म्हणजे उपयोग करून पुनः वदत, पुन्हा वाक्य सांगायचे आहे आणि स्मरत, त्याचं स्मरण करायचं आहे. कृतीपत्रिकायां याः विविधाः सूचनाः सन्ति ताः एकत्र लिखत. आणि तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये ज्या वेगवेगळ्या सूचना आहेत तर त्या एकत्र लिहायच्या आहेत. गद्यांशं पठित्वा कृतीः कुरुत एकवाक्येन उत्तरत. तर बघा, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात ते ह्या सगळ्या लोट लकारामध्ये असतात. आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत ते त्या एकत्र करा आणि त्या लिहा. गृहे वा पाठशालायां वा सूचना लोटलकारे दीयन्ते तासां संग्रहं कुरुत. आणि तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये ज्या लोटलकारामध्ये तुम्हाला सूचना दिल्या जातात तर त्यांचा संग्रह तुम्हाला करायचा आहे. यथा, जसं की उपविशत, पठत, लिखत इत्यादया. तर अशा प्रकारे ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा संग्रह तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर बघा, आपण पुढे जे बघणार आहोत ते आहे संभाषापत्रम. म्हणजेच भाषाभ्यास आपल्याला बघायचा आहे. संभाषापत्रम. संभाषापत्रम. तर त्यामधला पहिला प्रश्न जो आहे तो आहे वाक्य आणि पूरयत. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मी तुम्हाला इथे फक्त प्रश्नाची उत्तरं देणार आहे. कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत म्हणजे जे क्रियापद दिलेली आहेत तर ती तुम्हाला या रिकाम्या जागी भरून ते वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला प्रश्न जो आहे तो आपला वाक्यानी पूरयत. पूरयत म्हणजेच काय, वाक्य पूर्ण करायचे आहे. तर त्यामध्ये पहिलं वाक्य जे आहे बघा, आंब भोजनम यच्छ. पहिलं वाक्य काय आहे, आंब भोजनम यच्छ. पहिली रिकामी जागा काय आहे, यच्छ. आंब भोजनम यच्छ. त्यानंतर दुसरी जी आहे ती आहे सह पाठम पठतु. सह पाठम पठतु. त्यानंतर तिसरी जी रिकामी जागा आहे ती आहे वयम गीतम गायाम. वयम गीतम गायाम. त्यानंतर चौथी जी रिकामी जागा आहे बघा, तर हे जे आहेत ते सगळे लोट लकाराचे क्रियापद आहेत. तर तीच आपल्याला त्या वाक्यांमध्ये भरायचे आहेत आणि या रिकाम्या जागा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. यूयम जले तरत. यूयम जले. यूयम जले तरत. त्यानंतर पाचवं वाक्य आहे ते आहे आवाम आम्र वृक्षम आरोहाव. आवाम आम्र वृक्षम. आवाम आम्र वृक्षम आरोहाव. आता हे बघा, इथे आम्रवृक्षम, या आम्रवृक्षम मधला जो अनुस्वार आहे, तुमच्या पुस्तकामध्ये अनुस्वार दिलेला आहे पण तो अनुस्वार न लिहिता इथे म हलंत लिहायचा आहे, कारण समोर स्वरांपासून सुरू होणार क्रियापद असल्यामुळे तो असा अनुस्वार न लिहिता म हलंत असा लिहिला जाईल. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर
आता पुस्तकामध्ये ही चूक झाली आहे, पण तुम्ही असं लिहायचंय आम्रवृक्ष आरोहावं. त्यानंतर 6वं वाक्य जे आहे ते आहे युवा भूमीम खनताम. खनतम. युवा भूमीम खनतम. त्यानंतर 7वं वाक्य जे आहे युष्माकम सुखम लभेताम. बघा 7वं वाक्य असेल युष्माकम सुखम लभेताम. त्यानंतर 8वं वाक्य जे आहे ते आहे छात्रौ यशः युष्माकम सुखम वर्धताम येईल, लभेताम नाही येणार, वर्धताम. युष्माकम सुखम वर्धताम. युष्माकम सुखम वर्धताम. त्यानंतर 8वं वाक्य जे आहे ते येईल छात्रौ यशः लभेताम. छात्रौ यशः लभेताम. त्यानंतर 9वं वाक्य जे आहे ते आहे त्वम स्वाध्याये रमस्व. त्वम स्वाध्याये रमस्व. अशा प्रकारे आपली 9 पण वाक्य झालेली आहेत. तर साधारणतः अशा प्रकारे हे आपली रिकाम्या जागा भरल्या जातील. तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा केलेली आहे की जो कर्ता असतो तर त्याचे जे वचन आणि पुरुष आहे त्यानुसार क्रियापदाचं पुरुष आणि वचन हे बदलतं. त्याप्रमाणे क्रियापद आपल्याला जसं की अहम असेल तर अहम आवाम वयम, तर याप्रमाणे त्याचे धातू प्रत्यय येतील. प्रथम उत्तम पुरुष, एकवचन, द्विवचन आणि बहुवचनाचे. तर अशा प्रकारे साधारणतः आपला पहिला प्रश्न जो आहे वाक्य आणि पुरे येतं तो झालेला आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे दुसरा, भवान भवती स्थाने त्वम योजयित्वा वाक्यानि लिखत. तर बघा सगळीकडे भवान आणि भवती, तर हे 2 सर्वनाम तिथे दिलेले आहेत. तर त्यामध्ये त्या प्रत्येकाच्या जागी आपल्याला त्वमचा प्रयोग करायचा आहे आणि त्वमचा प्रयोग करून वाक्य लिहायचं आहे. तर अर्थात तुम्हाला आम्ही आता जसं सांगितलं की जो कर्ता असेल वाक्यामधला, तर आता त्वम हे काय आहे, मध्यम पुरुषवाची सर्वनाम आहे आणि म्हणूनच क्रियापद सुद्धा मध्यम पुरुषवाची मध्यम पुरुषवाची जे आहे तर तेच येईल. तर बघा भवान, प्रश्न दुसरा, तर यामध्ये भवान भवती स्थाने, भवान भवती स्थाने त्वम योजयित्वा वाक्यानि लिखत. वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. त्यात तर बघा पहिलं वाक्य आहे भवान अत्र उपविशतु. तर काय येईल, भवानच्या ऐवजी आपण त्वम अत्र उपविश. तर बदल कशामध्ये होणार आहे, क्रियापदामध्ये होणार आहे. ज्या वेळेला वाक्यातला कर्ता बदलेल, भवानच्या ऐवजी आपण इथं त्वम घेतलेला आहे आणि म्हणून इथं काय येईल उपविश. उपविशतू नाही येणार, मध्यम पुरुष एकवचनाचं क्रियापद आपल्याला तिथे वापरावं लागेल. त्यानंतर पुढचं वाक्य आहे भवती बंधनम मुंचताम. तर भवतीच्या ऐवजी आपल्याला वापरायचे त्वम बंधनम मुंच. त्यानंतर तिसरं वाक्य बघा, ते आहे भवती प्रार्थयताम. तर भवतीच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, पुन्हा त्वम प्रार्थय. सगळीकडे मध्यम पुरुषाचंच क्रियापद येणार आहे. त्यानंतर चौथं वाक्य बघा,
चौथं वाक्य काय आहे? भवान शीघ्रम पृच्छतु. तर भवांच्या ऐवजी पण आपल्याला काय वापरायचे? सगळीकडे त्वम. त्वम शीघ्रम पृच्छ. त्यानंतर पाचवं वाक्य बघा, ते आहे भवन्तः भद्राणि पश्यन्तु. इथे पुन्हा काय येईल? त्वम. त्वम भद्राणि. आता आपल्याला इथे फक्त त्वम वापरायला सांगितलं आहे. याचं यूयम असं बहुवचन नाही वापरायला सांगितलेलं आहे. म्हणून हे जरी बहुवचनामध्ये वाक्य असलं तरी आपण जेव्हा इथे त्वम वापरणार तेव्हा क्रियापद हे सुद्धा मध्यम पुरुष एकवचनामध्येच येणार आहे. तर हा बदल इथे लक्षात घ्यायचा आहे. भवन्तः भद्राणि पश्यन्तु, त्वम भद्राणि पश्य, अशा प्रकारे. कारण इथे आपल्याला बहुवचन नाही तर फक्त त्वम वापरायला सांगितले, म्हणून त्वम याचं बहुवचन आपण इथे वापरणार नाही आणि वाक्य बहुवचनामध्ये करणार नाही. त्यानंतर 6वं वाक्य आहे भवत्यः पाकं पचन्तु. तर इथे काय येईल? त्वम पाकं पच, अशा प्रकारे. तर आपला दुसरा सुद्धा प्रश्न इथे झालेला आहे. त्यानंतर पुस्तकामध्ये बघा, पठत बोधत यामध्ये तत्त्वम असी. तर इथे एक कथा सांगितली आहे बघा, उद्दालक आणि श्वेतकेतूची, ती आपण बघणार आहोत. उद्दालक श्वेतकेतुः पिता. उद्दालक जो आहे तर तो श्वेतकेतूचा पिता होता, वडील होते. श्वेतकेतुः उद्दालकस्य पुत्र आणि श्वेतकेतू हा उद्दालकाचा पुत्र. एकदा पिता उद्दालकः पुत्रम श्वेतकेतुम अपृच्छत. आणि एकदा उद्दालकाचे जे वडील आहेत तर पिता उद्दालकः म्हणजे पिता उद्दालक पुत्रम श्वेतकेतुम अपृच्छत. श्वेतकेतूला मुलाला म्हणाले, सौम्य अपि तत् जानासि यस्य ज्ञानेन सर्वं ज्ञातं भवति. आणि ते काय म्हणाले की अपि तत् जानासि, तुला हे माहित आहे का की यस्य ज्ञानेन सर्वं ज्ञातं भवति, की ज्याच्या ज्ञानामुळे सगळं काही आपल्याला माहित होतं. तर असं ते काय आहे? तर मुलगा काय म्हणतो, न जानामि पितः कृपया कथयतु. मला माहित नाही, तुम्ही कृपया मला सांगावं. पिता जलपूर्णं पात्रं मुष्टिमितं लवणं च आनय. आणि मग त्याचे वडील काय म्हणतात? श्वेतकेतूचे वडील काय म्हणतात की जलपूर्णं पात्रं म्हणजे पाण्याने भरलेले एक भांड आणि मुष्टिमितं लवणं च आनय आणि मूठभर मीठ घेऊन ये. पुत्रः तथा करोति. आणि तो जो मुलगा आहे श्वेतकेतू तो तसं करतो. पिता जलम लवणम च मिश्रय. आणि पाणी आणि मीठ हे काय कर, एकत्र कर, असं त्याला सांगतात. पुत्र मिश्रितम पितः, मी ते एकत्र केलं आहे. पिता अधुना जलात लवणम पृथक करू. आणि आता काय करतो, या पाण्यापासून मीठ तू वेगळं कर. तर पुत्र म्हणतो, तत् कर्तुं न शक्नोमि पितः, ते मी करू शकत नाही. पिता अस्तु उपरी भागस्थम जलम नलिकया आस्वादय. आणि मग वडील काय म्हणतात की हा पाण्याने भरलेलं जे हे भांड आहे ज्याच्यामध्ये तू मीठ मिसळलेलं आहे, तर यातला जो वरचा भाग आहे, वरच्या भागातलं पाणी तू काय कर, नलिकेने आस्वादय म्हणजे त्याचा आस्वाद घे, तू पी आणि त्याचा आस्वाद घे. तर कथम असती, आणि ते कसं आहे ते सांग. पुत्र लवणमयम अस्ति तात, मिठाने युक्त आहे. मिठाने युक्त आहे बाबा. मग त्याचे वडील पुन्हा म्हणतात, मध्यभागस्थम जलम नलिकया आस्वादय. मधल्या भागातलं पाणी जे आहे, नळी थोडीशी अजून पुढे कर आणि मधल्या भागातलं जे पाणी आहे ते सुद्धा तू त्याचा आस्वाद घे नलिकेने. तर कथम असती, तर ते कसं आहे ते सांग. तर मुलगा म्हणतो, तदपि लवणम अस्ति, ते सुद्धा खारट आहे. पिता जलम बहिः क्षिप्त्वा आगच्छ. आणि पाणी बाहेर फेकून ये. तर पुत्र क्षिपामि तात जलम क्षिप्त्वा आगच्छति. आणि मुलगा काय म्हणतो की मी ते फेकतो आहे आणि तसं करून क्षिप्त्वा म्हणजे फेकून तो येतो. पिता जले लवणम सर्वत्र व्याप्तम खलु. तर मग वडील म्हणतात, पाण्यामध्ये मीठ सगळीकडेच व्याप्त झालेलं होतं ना, वरच्या भागात, खालच्या मधल्या भागामध्ये, खालच्या भागात सुद्धा. तर मुलगा काय म्हणतो, आम तातो, हो बाबा. तथैव ब्रह्म जगतः कारणम. आणि तसंच ब्रह्म हे काय आहे, या संपूर्ण जगाचं कारण आहे. अतः सर्वत्र व्याप्तम, आणि म्हणूनच ते सगळीकडे व्याप्त झालेलं आहे. यथा त्वम जले व्याप्तम लवणम द्रष्टुम न शक्नोषी. आणि ज्या प्रकारे पाण्यामध्ये मीठ मिसळलं गेलेलं होतं हे तू पाहू शकलं का, त्याचा आस्वाद घेतल्यानंतर तू ते अनुभवलं की यामध्ये मीठ आहे, परंतु डोळ्यांनी मात्र ते तुला दिसलं नाही की ते मीठ त्यामध्ये मिसळलं गेलेलं होतं. तथैव त्वम
सर्वत्र व्याप्तम ब्रह्म द्रष्टुम न पारयसी, आणि त्या प्रकारे सगळीकडे व्याप्त झालेलं ब्रह्म जे आहे तर ते तू पाहू शकत नाही. किंतु तत् सर्वत्र अस्ति तदैव ज्ञातव्यम, पण ते सगळीकडे आहे हेच मात्र तू जाणून घे. कृती ही गद्यांशतः लोट रूपाणी चिनुत, आणि गद्यांशामधली जी लोट रूप आलेली आहे यामध्ये ती सगळी जी आहे तर ती तुम्हाला वेगळी करायची आहेत. तर बघा, श्वेताश्वतर उपनिषद अयम संवाद, आणि हा संवाद जो आहे तर तो कशामधनं घेतलेला होता, उद्दालक आणि श्वेतकेतूचा. तर तो होता श्वेताश्वतर जे उपनिषद आहे, आपले जे उपनिषद आहेत 9 उपनिषद, ईशकेन, कठ, प्रश्नमुंड, मांडुक्य, तर हे सगळे जे उपनिषद आहेत त्यापैकी एक उपनिषद आहे श्वेताश्वतर. तर या उपनिषदामधला हा संवाद घेतलेला होता. तर यामध्ये आस्वादय, मिश्रय, त्यानंतर आगच्छ, अशा प्रकारे ही सगळी जी आहेत तर ती ही सगळी लोट रूप आहेत. तर ती बघा तुम्ही वेगळी करायची आहे. आपला हा जो पाठ आहे तो इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.